नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने येथे चवळीची सुकी भाजी रेसिपी पाहणार आहोत। यापूर्वी आपण अनेक वेळा चवळीची रस्सा भाजी रेसिपी पाहिली आहे, परंतु टिफिनसाठी अगदी झटपट कमी वेळेत आणि साध्या सोप्या फोडणीने आपण ही बनवणार आहोत। चवीला अगदी एक नंबर बनते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही ही बनवू शकता, तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी चवळी छान अशी 6 ते 8 तास छान अशी कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे, त्यामुळे चवळी रेसिपीसाठी तयार होते। आता भिजून घेतल्यानंतर यामधलं सर्वप्रथम पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे। आता धुवून घेतल्यानंतर सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे शिजण्यासाठी आपल्याला 2 लिटरचा कुकर घ्यायचा। त्यामध्ये सर्वप्रथम चवळी घालून घ्यायची आणि त्यानंतर हिला शिजण्यासाठी आपल्याला 1 तांब्याच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। येथे आपण रस्सा भाजी करणार नाही आहोत, म्हणून पाणी थोडं कमी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या छान अशा करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची। त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं, त्यामुळे चवीला छान असं लागतं। लसूण कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी आणि 7 ते 8 येथे कढीपत्त्याची पाने काढून घेतली। त्यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी 1 वाटी शेंगदाणा कूट येथे काढून घेतला। चवळीच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला वाफ काढून घ्यायची। त्यानंतर झाकण ओपन करून आपल्याला चवळी कशी शिजली हे चेक करायची। आपण 4 शिट्ट्यामध्ये या पद्धतीने चवळी शिजून घेतली। आता गॅसवर एक कढई ठेवायची। कढई छान तापल्यानंतर यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घ्यायचं। यामध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेतलं। त्यानंतर 1 चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। त्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत येथे परतून घ्यायचा आहे। आता ही फोडणी आपण मंद गॅसवरच देऊन घेणार आहोत। सर्वप्रथम कांदा छान असा फोडून मोकळा करून आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा जितका छान असा परतला जाईल तितकी छान आपल्या भाजीची चव लागते। तर कांदा परतत असताना आता यामध्ये आपल्याला उरलेलं साहित्य म्हणजे लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची। सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। आता सर्वप्रथम जिरी मोहरी नंतर जर हळद पावडर घातली तर ती हमखास करपते, त्यामुळे येथे आपण कांदा सर्वप्रथम घालून घेतला आणि त्यानंतर त्यावर हळद पावडर घालून घेतली। आता कांदा आणि लसूण सर्व एकत्र छान असं परतले गेल्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटो घालून घेतल्यानंतर लगेच त्यावर कढीपत्त्याची पाने आपण घालून घेतले। सर्व एकत्र मिक्स करून छान असे परतून घ्यायचं। आता टोमॅटो झटपट मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं। आपण चवळी शिजत असताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ येथे आपल्याला बेताचंच घालायचं आहे। सर्व छान असं एकजीव आणि मऊसर होईपर्यंत येथे आपण शिजून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमच्याच्या प्रमाणात मिरची पावडर घालून घ्यायची। अर्धा चमचा येथे सुहाणा मसाला घालून घेतला। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते आवडीनुसार यामध्ये घालून घ्या। तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या, परंतु कडधान्य थोडंसं झणझणीत केलं तर ते छान लागतं, त्यामुळे येथे अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात आपण मिरची पावडर घालून घेतलेले आहे। सर्व छान असं आपण येथे मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता सर्व फोडणी येथे आपली छान अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली चवळी घालून घ्यायची। तर चवळीमध्ये जे पाणी असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आणि फक्त चवळी यामध्ये घालून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर सर्व चवळी आपण यामध्ये घालून घेतली। त्यानंतर घेतलेला 1 वाटी शेंगदाणा कूट आपल्याला चवळीमध्ये घालून घ्यायचा आणि चवळीबरोबर तोही फोडणीमध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं। तर या पद्धतीने डब्यासाठी आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट अशी ही रेसिपी बनवू शकतो। चपात्या होईपर्यंत बाजूच्या गॅसवर आपण कुकर लावून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ शकतो आणि त्यानंतर कुकर थंड झाला की झटपट अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ह्या रेसिपीला आपण फोडणी देऊन
टिफिनसाठी तयार करू शकतो। तर या पद्धतीने आपली अगदी झटपट अशी चवळीची सुक्की भाजी रेसिपी तयार झाली। घरी जर खायची असेल तर भाकरी चपातीबरोबर खिचडीबरोबर ही रेसिपी अतिशय उत्तम अशी लागते। अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी पाहिली तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।